आपण आज एक खास कम्फर्ट फूडची रेसिपी तयार करतोय. आपण ज्वारीचं पोंगल तयार करतोय आणि ही रेसिपी करण्यासाठी आपण काय केलंय की ज्वारीची जी लापशी असते ती पाण्यात भिजवली होती, त्याचबरोबर मुगाची डाळ ती पण पाण्यात भिजवली होती आणि ह्या दोन्ही गोष्टी एकत्र करून पाण्यात उकळून घेतलेलं आहे. त्यात थोडंसं तूप आणि हिंग टाकलेलं आहे आणि याला मंद आचेवरती त्याला शिजवून घेतलेलं आहे. असंही शिजवता येईल आपल्याला किंवा कुकरमधनं त्याला पण एक 2 शिट्टी देऊन तसं पण आपल्याला त्याला शिजवता येईल. आणि याला शिजवल्यानंतर आता आपल्याला याच्यावरती एक मस्त तडका द्यायचा आहे छान. पण त्याच्यासाठी आपण तो तुपामध्ये करणार आहोत. त्यांनी त्याला खरंच स्वाद खूप छान येतो. तो मंडळी एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो की आता ह्या जर गोष्टी आपल्याला वापरायच्या असतील ना, या मिलेट्स वगैरे, तर ज्या ठिकाणी तुम्ही भाताचा वापर करताय ना, म्हणजे ज्यांना वजन वगैरे कमी करायचं आहे त्यांच्यासाठी मी सांगतोय की भाताच्या ऐवजी या गोष्टी वापरायच्या. आता मी एक काम करतो, याच्यात घेतो तूप 1 चमचा. काळी मिरी जी आहे ना ती कधी अख्खी पण टाकतात, पण मी थोडंसं भरड टाकतोय म्हणजे खाताना ते अजून छान लागेल. ही सगळ्यात महत्त्वाची यातली गोष्ट आहे. खाताना ही काळी मिरी थोडीशी दातात लागली पाहिजे. छान त्याचा एक फ्लेवर खूप छान येतो मस्त. हे बघा काहीतरी छान शिजलेलं आहे आणि याला असंच ठेवायचं आहे आपल्याला, जसं साधारणपणे खिचडीची जी कन्सिस्टन्सी असते आपली तशी आपल्याला याला ठेवायची आहे. याच्यात जाणार आहे जिरे, मी याच्यात हिरवी मिरची वगैरे काही टाकलेलं नाही, पण तुम्हाला थोडंसं तिखट आवडत असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये टाकू शकता. पण काळी मिरीनी पण त्याला छान स्वाद येतो. त्याला जास्ती तशी काही हिरवी मिरचीची जरूरत लागणार नाही आहे. थोडासा जो तिखटपणा तो काळी मिरीमुळे येणार आहे त्याला. याच्यात टाकतो थोडे काजू, तांबूस तळून घेतोय काजू आणि याच्यात जातोय आता कढीपत्ता याच्यात टाकतोय.